अहो अहो चला, उशीर होतोय. अंजली, अगं न्याहारीसाठी कवा धरणं आत वाट बघायली मी. चल आधी न्याहारी करून घे. आणि राणा कुठं हाय? येतायत अजून. अहो काय म्हणावं या पोराला, तुला कॉलेजात जायला उशीर व्हायलाय आणि तरी बी हे उशीर करतोय होय. चला झालं माझं. काय झालं? तुला माहित आहे उशीर व्हायलाय म्हणून आणि तरी बी उशीर केलास. ते नव ते काय जरा तालमीत उशीर झालं ग, ते वाजतानी जरा सोडलंच नाही. अहो तुम्ही चला. चला काय, आधी दोघ जण खाऊन घ्या. अगं आधीच उशीर व्हायलाय. होऊ दे, एवढा वेळ झालाय, अजून जरा होऊ दे. पण तुम्हाला खाल्ल्याशिवाय सोडणार नाही मी. अगं असं काय करतीस? चला म्हणलं ना, दोघ जणी खाऊन घ्या आधी. तुम्ही बसा इथं, मी घेऊन येते. अगं पण चल. बघा गोदक्का बी ऐकत नाही. गोदक्का, अगं लवकर आणखी, आधीच लय उशीर व्हायलाय. गोदक्का. अरे किती वरडतोस, आली की. थांब. असं तू नीट खा बाई. पोरगी उपाशी राहिली तर अभ्यास होईल काय तिला? आणि तुला तरी शेतात काम करायला जमल काय? वय हे बी कराय म्हणा. समजा मीच ध्यानात आणून द्यायचं. दुपारच्या जेवणाचं काय? मी यासने सोडून परत येणार आहे. तू जेवण शेतात पाठवून दे की. अंजली तुझं काय? मी आल्यावर जेवेन. ठीक आहे, लवकर ये बाई. आणि काय आणू काय? नाही नको, हेच लय झाले बघ आणि उशीर बी व्हायलाय. हळू जरा नीट चावून खा की. गोदक्का बास आहे मला, मी येते. चला चला निघूया. वय मला बी बस झालं. चल येतो. बघितलं का किती कौतिक चाललंय ते. तुम्ही किती बी काय बी करताय सा, पर थोरलीच कौतिक होणार. नशिबाचा भाग आहे, दुसरं काय. आमचं नशीब आमच्या हातात आहे, कळलं काय? अहो मग ताईसाहेब नशीब फिरवून कौतिक करून घ्या की स्वतःच. आता तू सांगते काय करू आम्ही ते. नमस्कार वहिनी साहेब. हा नमस्कार. काय काम होतं? रानात आहेत काय? काम काय आहे? नाही आबासाहेब असतील तरी बी चालेल. काम काय आहे असं विचारलं आम्ही. आमची रेणू आता लग्नाला आली ना, तेव्हा तिच्या लग्नाचं बघायचं होतं. आबासाहेबांनी नाहीतर रानात जर मनावर घेतलं तर याच वर्षी होऊन जाईल की. हे काय विवाह मंडळ वाटलं काय तुम्हासनी? का आमच्या घरातल्या माणसांना काय बाकी उद्योगधंदा नाही तुमची लग्न ठरवण्यापरीस? अहो तसं नाही, गायकवाड घराण्याचं छत्र आहे आमच्यावर. आणि रानात आमच्या रेणूला भनच म्हणतो की. ओ उग नातं चिटकवायला जाऊ नका बर का. आधीच एक मास्तरीन हाय या घरात, आता बहिणीच्या रूपात दुसरी मास्तरीन आणू नका म्हणजे झालं. काय शाळा आहे का घर आहे? काय चाललंय का या घरात? नाही नाही तसं नाही. तसं काय नाही म्हणजे मग आलाय कशाला तुम्ही? हा हा हा, का लग्नाच्या नावाखाली आमच्याकडनं पैसे उकळायचे तुम्हासनी? अहो काहीतरी काय बोलताय वहिनी साहेब. मग आलाय कशाला? हे बघा पोर तुमची आहे, तिला कशी खपवायची ते तुमचं तुम्ही बघा. उगा आमच्या दारात भीक मागायला येऊ नका सा. काय सांगायला गेलं तर तुम्ही टांगायलाच बघताय वहिनी साहेब. आत्ताच्या आत्ता निघायचा इथनं. आम्हासनी शानपणा शिकवायची तुमची ताकदच नाही. चला निघा. अहो ताईसाहेब असं का केलं तुम्ही? नाराज झाला असेल बिचारा. होऊ दे की. तुला काय एवढा पुळका आलाय ग? छा मला कसलं पुळका? अहो त्यानं त्याची पोर हिरी जरी ढकलली तरी बी मला काही फरक पडत नाही. पर ताईसाहेब तुम्हासनी सांगते, तुम्ही तुमचं नशीब फिरवून कौतिक करून घेण्याचं चानस घालवलं सा बघा. म्हणजे? अहो म्हणजे रेणू रानादासनी बहिणीसारखी आहे. या घरातल्या बहिणीचं लगीन तुम्ही जुळवलं तर समद क्रेडिट तुम्हासनीच मिळणार, होय का नाही? रानादान आबांकडनं जे काम होणार होतं
ते काम तुम्ही केलं तर तुम्ही बी त्या दोघांच्या लाईनीत बसणार की होय का नाही? म्हणजे बघा तुमचं किती कौतिक होणार या घरात. हा हे कस काय आमच्या डोसक्यात आलं नाही ग? बरं असू द्या. बरं आता काय करणार आहे तुम्ही? काय तर करायलाच पाहिजे या रेणूचं. हिचं लगीन कसं जमत नाही ते बघतोच आम्ही आता. रेणूचं लगीन तुम्ही जुळवलं तर लई कौतिक होणार बघा तुमचं या घरात. चंदे तू बघच ग आता. या 4-8 दिवसात त्या रेणूचं लगीन ठरवणार म्हणजे ठरवणार. बाद झालं. आता नाहीच होणार बरं का मला. रोज रोज तोच तोच कुटाणा, 30 चर्चेची गुराळ नाहीच जाणवत रे आता मला. रोज रोज नवीन कर ना, आणू तरी कुठनं आता मी. तुला कळते का माझी कंडिशन? काय घ्या, रातभर वाचलंय रामायण आणि सकाळी उठून विचार रामाची सीता कोण. माझीच चूक आहे सगळी. एवढं हौसेने पुण्यात बीएड करायला आले आणि तुझ्या प्रेमात पडले. विद्येच्या माहेर घरात हे असलं सासर मिळाले मला. अगं लग्न कुठे झालंय आपलं? असंच लपतछपत राहिलो ना तर होणार बी नाहीये कधी आयुष्यात. कळतंय का नाही तुला? हे बघ मला सगळं कळतंय, पण मी काय करू सांग मला. काय करू म्हणजे? हे बघ, जर्मन फिरमन मध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे बरं का. तरी पण काय काय करून ऍडमिशन घेतलंयच ना मी. आणि तूच विचार आता काय करू. अगं मी मुंबईचा एवढा चांगला जॉब सोडून इथं कोल्हापुरात पार्ट टाइम शिकवतोय, ते कोणासाठी? उपकारच केलेस बाबा माझ्यावर. अगं बाई तू काय एवढी चिडचिड करतेस? कसं सांगू तुला, घरी सदान कदा नुसत्या लग्नाच्या चर्चा असतात र. इथं घरी बापू आणि आईला टाळा, इथं येऊन परत अंजली आणि रानादाला टाळा. नाही होत रे माझ्याकडून. अगं मग मी केव्हापासून सांगतोय तुला की सांगून टाक घरी सगळं. हवं तर मी येतो भेटायला त्यांना. म्हणजे दुसऱ्या दिवशीच माझं लग्न लावून टाकतील बापू. रेणू आता मी अनाथ आश्रमात वाढलो, माझ्या खानदानाचा पत्ता नाही, यात माझी चूक आहे का? मी कुठं असं म्हणलंय पण. अगं मग तू का माझ्यावर चिडचिड करतेस? तुझ्यावर नाही चिडली मी, माझ्यावरच चिडायला लागली मी. रोज रोज अंजलीला टाळणं अशक्य आहे रे माझ्याकडनं. अगं मग सोबत जात जा ना तिच्या. तर मी तिच्यासोबत आले तर आपलं काय? अरे आपल्या दोघांना टाइम मिळावा म्हणून हे सगळं जर्मनचं नाटक रचलंय ना आपण. हे बघ तुझा नेमका प्रॉब्लेम काय ते सांग मला. मला रानादा आणि अंजलीपासून हे सगळं लपवणं अशक्य झालंय आता. बस. हा मग सांग ना त्यांना. हे बघ तूच मला म्हणाली होतीस ना की त्या दोघांचंही लव्ह मॅरेज आहे म्हणून. समजून घेतील ते. नाही रे, अरे तू नाही ओळखत रानादाला. असं लपून छपून केलेलं काय बी पटत नसते त्याला. त्याला जर का आपलं हे कळलं तर तो लगेच घरी जाईल आणि आपल्या लग्नाबद्दल बोलत. घरी हे सगळं कळलं तर लई प्रकरणची गळ र. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला आपल्या प्रकरणात रानादा आणि अंजलीला मध्ये घ्यायचं नाहीये. उगाच आपल्यामुळे त्यांना कशाला अजून ताप. बघ त्यांच्यापासून हे सगळं लपवून ठेवणं तुला जमणार आहे का? ते माझं मी बघते रे, पण होता होईल तेवढं हे सगळं आपल्याला लपवायला पाहिजे. बोंबला काय झालं? अरे रानादा ना अंजली. हो थांबा थांबा थांबा, रिक्षा थांबा. आता आता काय? आता तू जा. त्यांनी बघितलं नाही म्हणजे मिळवलं माझं. ठीक आहे, पण बघितलं तर? बघितलं तर काय, मी तुला लिफ्ट दिली नाही तर तू मला लिफ्ट दिली असं काय पण सांगू. तुझा जा तुझा. हां ठीक आहे. त्यांना बोलण्यात गुंतवून ठेव बरं का. हो बाय बाय. हाय हॅन्सम, हाऊ आर यू? काय ते? अहो तुम्ही कसे आहात असं विचार. अरे शेक हँड तरी कर की. नाही असंच बरं आहे मी. गावाकडच्या मुली शाळा असताना ऐकलं होतं, पण तू पण काय यार. बट नाही सा. हे अंजली, मी ना आज मूवीचा प्लॅन करत होते. कॅन आय बोरो युअर हँडसम मॅन फॉर अ डे? हो काय म्हणलं त्या? ती तुम्हाला घेऊन पिक्चरला जायचं म्हणते. हो नाही हो, मला शेतातले काम आहेत. एक फिल्म. अहो नाही खरंच सांगायलंय, मला शेतातले काम आहेत. काय यार राणा. शिट सर आले. बाय बाय बाय. ओ सर गुड मॉर्गन. काय?
गुटन मॉर्गन. गुटन मॉर्गन. वा, तुम्ही घरी जर्मन भाषेचे क्लास चालू केलेत वाटतं. हो, असं करू नका हो. उगाच गरीबाच्या पोटावर पाय येईल. नाही सर. अहो, जितके जास्त ऍडमिशन होतील तितकंच माझं भलं आहे. अहो नाही, ते तुम्हाला शिकवणं जमणार नाही मला. म्हणजे अहो, मी पण एक शिक्षक आहे. पण ते मला शिकवायला वेगळा शिक्षक लागतोय. अच्छा, असं आहे का? अहो नाही, म्हणजे कसं आहे, ते अंजली बाईसने बरोबर माहिती ना मला कसं शिकवायचं ते, म्हणून म्हणलं. हो, काहीतरीच काय तुमचं. आणि आता जा बरं घरी, मला जायला उशीर होतोय. अहो ऐका ना, मला पण शिकवा ना, तुम्ही कसं शिकवता ते. नाही सर, ते उगाच म्हणाले. अवघच कुठं, अहो खरं तेच सांगायलोय. तुम्ही आता जा बरं घरी, खरंच मला क्लासला जायला उशीर होतोय, मी जाते. तुम्ही जा. अहो पण चला नाही चला. अहो, शिकवा नाही, मग. चला निघूया. बर. रेणू, ये. अंजली, कधी आलीस? माझ्या आधी निघाली होतीस ना? अगं त्याचं काय झालं, तो वडापावला लई हळू गाडी चालवत होता बघ. अगं बैलगाडी पण बरी त्याच्यापेक्षा. उगा काय बी सांगू नकस, एक बी वडाप दिसली नाही आम्हाला. हो, रस्त्यात तर आम्हाला एकही वेळ नाही दिसलं. अगो होतं की. बरं ते जाऊ दे, सोड. चल आपण आता जाऊया, नाहीतर सर लई खवळतील बघ, उशीर व्हायला. चल चल. कशाला खवळतील, इकडे जाईल की सर. अरे राणादा, आम्ही कुठे आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसमोर वरडतो, होय की नाही? तसंच आहे त्यांचं बी. चल. रेणू, तू खरंच वडापणी आलीस ना? हो, म्हणजे रस्त्याने येताना मला एक जीप दिसली होती. ती खूप हळूहळू चालत होती. हा, त्यामध्येच होते बघा मी. तुम्हाला नाही दिसले काय मी? अहो, बघितलं असतं तर लिफ्ट दिली असती ना मी तुम्हाला. हा. चला या लवकर क्लासमध्ये. बघ, सरांना पण माहितीये मी वडाप नाही येते ते. चल आता चल. अंजली, अगं चल चल. अजून कसा आला नाही ग तुझ्या रेणूचा बाबा? वहिनी साहेब, वहिनी साहेब, माझं काय चुकलं काय? कोण म्हणलं? नाही म्हणजे एवढं तळकपड की तुम्ही मला बोलवलं असं काहीच समजणं झाले बघा. हा हा हा, हे बघा, तुम्ही अजिबात घाबरू नका. सकाळी जरा आमचंच चुकलं. तुम्ही काय बी काळजी करू नका, आम्ही समजा नीट करतो. कसलं? आहो, तुमच्या पोरीचं लगीन लावून द्यायचंय म्हणलं असं नव्हे तुम्ही? होय, तिचं लगीन करायचं आहे. मग अहो, किती दिवस घरी ठेवणार सांगा की? आमच्या मामांजींनी आम्हासनी सांगितलंय, या गावात कुणी बी आडलं, कुणाला काय मदत लागली तर ती करायची. आता त्यांनी आमच्यावर एवढी जिम्मेदारी दिली आहे म्हणल्यावर ती पार पाडायला पाहिजेच की. अहो वहिनी साहेब, नुसतं अडकलो नाही, पुरता अडकलो म्हणा. अहो, माझी परिस्थिती बेताची आहे आणि रेणूच्या पगारावरच समजा घर चालतंय. पण तरी बी पोरगी किती दिवस घरी ठेवणार हो? नाही, बरोबर आहे तुमचं. तुम्ही काय काळजी करू नका. तुमच्या पोरीच्या लग्नाची जिम्मेदारी आम्ही घेतली. लय उपकार होतील बघा, खरंच. अहो नाही नाही, त्याचं काही एवढं नाही. एक नंबर जावई मिळवून देतो बघा तुमच्यासाठी. हा, पण राणा भाऊजीसनी आणि मामांजीसनी यातलं काय बी कळता कामा नये. हा, म्हणजे त्यांच्या डोसक्याला कुठं ना काय कमी आहे वय, म्हणून म्हणते ती. हा, म्हणजे त्यांना लई काम आहेत, त्यांना त्यांच्या कामात राहू द्या. आम्ही तुमचं काम करतो. खरंच वहिनी साहेब, लय उपकार होतील बघा तुमचं. चालतंय, तुम्ही या आता. आम्हासनी जर काही कळलं तर तुम्हासनी कळवतो. ताई साहेब, कोण कुठची ती रेणू, तिची जिम्मेदारी घेतली सा आणि माझी
माझं बी द्या की लगीन जुळवून. तुला कशाला लगीन करायचंय ग? तू पाठराखी नाहीस आमची, आणि लगीन करून असं कुठं सटकायचंय तुला? हा आव कुठं नाही. बरं द्या, सोडून द्या. आता तू बघ ग चंदे, या रेणूसाठी असं स्थळ शोधतो का नाही, समधी हादरलीच पाहिजेत. तर आज आपण जर्मन भाषेतील काही क्रियापदं बघणार आहोत. त्या दिवशी मी तुम्हाला काही क्रियापदं सांगितली होती. त्याचा होमवर्क कोणी कोणी केलाय? सर. हा, तुम्ही. टू फाईट म्हणजे कॉन्फेन सर. कॉन्फेन नाही, कॅम्फिन. कॅम्फिन. करेक्ट. तुम्ही? वाह, डिझाईन फार छान आहे तुमची. सॉरी सर, मला वेळ नाही मिळालं. तुम्हाला शिकायचं ना नक्की? शिकायचं असेल तर अशी कारणं नाही चालणार. ओके. हा, तुम्ही. टू फाईट म्हणजे कॅम्फिन सर. यांनी तेच केलंय. दोघांनी नेमकं एकच वाक्य केलं. याच्या पुढे असं चालणार नाही. तुम्ही दोघांनी आपापल्या जागा बदला. हा, तुम्ही. आय फ्लाय हा. म्हणजे इश फ्लीग. करेक्ट. थँक्यू सर. हा, तुम्ही. सर, ट्रॅव्हलिंग म्हणजे रायझन. करेक्ट आहे, पण ट्रॅव्हलिंग बाय प्लेन म्हणजे रायझिंग. काका तुम्ही. स्लीपिंग म्हणजे स्लॅफिंग सर. करेक्ट. तुम्ही. मी नाही केलं. का? तुमच्या घरी फंक्शन होतं का? नेक्स्ट टाइम असं चालणार नाही. हो, तुम्ही शिक्षक असून असं करायला लागलात तर बाकीच्यांनी काय करायचं? हा, सर, इथं मी काही शिक्षिका नाहीये, विद्यार्थिनी आहे मी. आणि तुम्हाला विचारायचंच असेल तर इथंही एवढी हुशार विद्यार्थिनी बसली आहे की, तिला विचारा. जेव्हा मी वर्गात शिकवतो तेव्हा सगळे विद्यार्थी माझ्यासाठी सारखे आहेत. इथे कोणी हुशार किंवा ढ नाही. इज दॅट क्लिअर? तर जे पर्सनल प्रोनामिन आहेत ते तुम्ही लिहून घ्या सगळ्यांनी. सर, येस. हे 5 नंबर पानावर जे लिहिलंय ते मला काही कळलेलं नाहीये. सांगताय का जरा? ओके. ठीक आहे, मी हे नंतर वाचून सांगतो तुम्हाला. बसू जा. रेणू, काय झालं तुला? काय नाही, धूळ पडली होती. ठीक आहे, आज आपण आणखीन एक नवीन क्रियापद बघणार आहोत. ई स्टूड नियर लाईट. ओके, याचा अर्थ कोण सांगू शकेल मला? अंजली, तुम्ही. सॉरी सर, मला नाही माहिती. ए स्टूड नियर लाईट म्हणजे आय एम सॉरी. आपण सॉरी केव्हा म्हणतो? जेव्हा आपल्याकडून काही चूक होते किंवा आपल्याकडून कोणी दुखावला जातो तर आपण त्या व्यक्तीला आय एम सॉरी असं म्हणतो. करेक्ट ना? ई स्टूड नियर लाईट काय म्हणतो आपण? आय एम सॉरी म्हणजे ई स्टूड नियर लाईट. करेक्ट. कळलंय सगळ्यांना? तुम्हाला कळलंय? नाही कळलं?
नक्की या रेणूचं काय चाललंय? मला जे वाटतंय तसं तर नाहीये ना काही?